नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले वाड्याला भेट दिली होती आणि तिथला इतिहास अनुभवला होता. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या वैयक्तिक प्रवासाबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहे. काही निर्णय जे मी घेतले त्याबद्दल माझे विचार काय होते, काय भूमिका होती याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. मंडळी, माझे नाव प्रज्ञाली गणेश जानकर. मी सध्या पुणेमधील कर्वे समाजसेवा संस्था इथे मास्टर इन सोशल वर्क याचा अभ्यास करत आहे. खरं तर मला राजकारणाची खूप आवड होती. त्यासाठी मी MA इन पॉलिटिकल सायन्स ही पदवी देखील घेतली. पण गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडलंय ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. त्यानंतर मला असं वाटलं की मला नाही जमणार असं राजकारण करायला, किंवा मला नाही जमणार ह्या गोष्टी करण्यासाठी याची मला जाणीव झाली आणि मी राजकारणाच्या विषयाला पूर्ण विराम देण्याचे ठरवले. पण म्हणतात ना, एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा नक्कीच उघडतो, आणि तो दुसरा दरवाजा उघडला माझ्यासाठी समाजकार्याचा. समाजासाठी काम करायचं असेल तर ते सत्तेतूनच होतं असं नाही ना. ह्याच विचाराने मी माझा मोर्चा वळवला तो शिक्षणाकडे आणि समाजकार्याकडे. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. कोणत्याही गोष्टीमध्ये काम करायचं असेल तर त्याचं योग्य ज्ञान मिळवणं फार महत्त्वाचं असतं, योग्य अनुभव मिळवणं फार महत्त्वाचं असतं, त्याचं योग्य शिक्षण घेणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला कायमच प्रेरणा देत आलं आहे. ते म्हणजे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, राजकारण सोडून समाजकार्यामध्ये येण्याचा माझा निर्णय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची, समाजाची आणि आपल्या देशाचीही काळजी घ्या. धन्यवाद.